कसं काय मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या मंगळवार 8 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया. प्रिया खूप चिडलेली असते. त्या सायलीने आज मला इतका त्रास दिला आणि आता हसत हसत नवऱ्यासाठी मस्त जेवण घेऊन गेलीये. दोघं आनंदाने बसून जेवण करतील, परंतु मी हे होऊ देणार नाही, तिला कोणतंही सुख मिळू देणार नाही असा विचार करून प्रिया ही चक्क सगळ्या घरातील लाईट घालून टाकते. इकडे अर्जुन आणि सायली एकमेकांना भरवत असतात. तेवढ्यात लाईट जाते. प्रिया विचार करते, आता बस बोंबलस सायली, आणि ना तुला तुझ्या नवऱ्याचं थोबाड दिसणार ना तुझ्या नवऱ्याला तुझं थोबाड दिसणार. मग होईल तुमचा चांगला डिनर. आणि ती चांगलीच खुश होते. पण इकडे अर्जुन आणि सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो. अर्जुन म्हणतो, सगळ्या युनिव्हर्सला असंच वाटत होतं की आपण कॅन्डल लाईट डिनर करावा. तेव्हा सायलीला सुद्धा ही कल्पना खूप आवडते आणि ती म्हणते, तुमची इच्छा होती ना आपण कॅन्डल लाईट डिनर करावा, तर चला आज तुमच्यासाठी बेस्ट कॅन्डल लाईट डिनर होणार आहे. तेथे तरी गर्दी असती, येथे आपल्याशिवाय कोणीच नाहीये. तुमच्या आवडीची गाणी, तुमच्या आवडीचं जेवण आणि मस्त कॅन्डल लाईट डिनर असं म्हणून ती 2 मेणबत्त्या आणते. मेणबत्त्या पेटवते आणि त्यानंतर अर्जुनच्या आवडीचं छान गाणं लावते आणि हे दोघे कॅन्डल लाईट डिनर करू लागतात. एकमेकांना छान भरवतात. अर्जुन हा सायलीचं खूप कौतुक करतो की तिने खूप सुंदर जेवण बनवलंय, चव सुद्धा खूप छान आहे. दोघे एकमेकांना भरवतात आणि आनंद साजरा करतात. तर इकडे सुमन प्रतिमाला विचारते, प्रतिमा वहिनी, अजून सुद्धा तुम्ही प्रियाच्याच बोलण्याचा विचार करताय का? रविराज विचारतो, तन्वी काय बोलली? सुमन झालेला सगळा प्रकार सांगते की तन्वी म्हणाली, आज मी तुला भेटायला आले होते, आपण गप्पा मारल्या, पण प्रतिमा वहिनीला काहीच आठवत नव्हतं. हे ऐकून रविराजला सुद्धा खूप काळजी वाटू लागते. प्रतिमा म्हणते, माझी ट्रीटमेंट चालू आहे, पण मला माणसंच लक्षात राहत नाही, असं माझ्याबरोबर का होतंय? ती आणखीनच हायपर होते. तेव्हा रविराज तिला समजावून सांगतो, काळजी करू नको, आपण लगेच तुझ्या डॉक्टरांना भेटायला जाऊया. तो प्रतिमाच्या डॉक्टरांना कॉल करतो आणि उद्याच्या उद्या मी तुमच्याकडे प्रतिमाला घेऊन येतोय असं म्हणून त्यांची अपॉइंटमेंट घेतो आणि प्रतिमाला शांत राहायला सांगतो. इकडे महिपत हा चक्क दारू पिऊन दामिनी देशमुखच्या केबिनमध्ये येतो. तो दरवाजा सुद्धा वाजवत नाही आणि आतमध्ये येऊन म्हणतो, माफ करा मला, मी जेंटलमॅन सारखा नाही आलो. आणि तो पुन्हा एकदा बाहेर जातो आणि दरवाजा वाजून आतमध्ये येतो. दामिनी देशमुख विचारते, आज दारू पिऊन आलाय चक्क माझ्या केबिनमध्ये, तुमची हिंमत एवढी वाढली का? काय झालंय ते सांगा. महिपत खूप दुःखी असतो. तो दामिनी समोर हात जोडतो आणि म्हणतो, तिकडे माझी पोरगी जेलमध्ये मरायला टेकलीये, तिला वाचवा. दामिनी म्हणते, तुमची पोरगी जेलमध्ये आहे, पोलीस तिला मरू देणार नाही, तुम्ही नका काळजी करू. तर महिपत सांगतो, नाही हो, माझ्या पोरीला जेलमध्ये खूप त्रास दिला जातोय, ती अशा ठिकाणी नाही जास्त दिवस जगू शकणार, नाही राहू शकणार. दामिनी म्हणते, मला नीट सांगा काय घडलंय. तेव्हा महिपत सांगतो, मी तिला भेटायला गेलो होतो, तेव्हा एक लेडी कॉन्स्टेबल तिला प्रश्न विचारत होती आणि तिने प्रश्नांची उत्तरं नाही दिली म्हणून चक्क तिच्या तोंडावर पाणी भर फेकून मारलं. माझ्या पुलीला खूप त्रास दिला. हे ऐकून दामिनी देशमुखला मोठा धक्काच बसतो. तर इकडे अर्जुन हा सायलीला समजावून सांगतो, आज तुम्ही खूप मोठी चूक केलीये, यानंतर कोणतीही गोष्ट मला विचारल्याशिवाय करायची नाही आणि असं काहीच करायचं नाही ज्याचा फायदा हा दामिनी देशमुखला होईल आणि आपल्या केसमध्ये त्याचा आपल्याला त्रास होईल. सायली कान पकडून म्हणते, नाही, मी परत असं काहीच करणार नाही. इकडे महिपत झालेला सगळा प्रकार दामिनी देशमुखला सांगतो. दामिनी देशमुख खूप खुश होते आणि महिपतला म्हणते, आता तर आपल्यासाठी ही केस आणखीनच सोपी झालीये. तुमची पोरगी ही लवकरच जेलमधून सुटेल, त्याची पहिली पायरी आपण उद्या गाठणार आहोत. महिपत विचारतो, तुम्ही असं काय करणार आहात? दामिनी त्याला सांगते, आता घरी जायचं वन पीसमध्ये, रात्रभर झोपायचं, उद्या सकाळी कॉफी पिऊन माझ्या ऑफिसमध्ये यायचं, मग पहा मी काय करते. हे ऐकून महिपतला खूप आनंद होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रामनवमी असते, परंतु पूर्णाजी ही दुःखी होऊन बसलेली असते. तेव्हा कल्पना तिला विचारते, पूर्णाई, आज रामनवमी आहे, आपल्याला खूप सारी तयारी करायची आहे ना, मी स्वयंपाकाला काय करू, गोडाला काय बनवू? परंतु पूर्णाजी फक्त हो हो म्हणते आणि नीट काही उत्तर देत नाही. तेव्हा कल्पना विचारते, पूर्णाई, तुम्हाला काय झालंय, तुम्ही एवढ्या दुःखी का आहात? पूर्णाई म्हणते, आज सण आहे, सणाच्या दिवशी आनंद साजरा करायचा असतो, परंतु माझं कुटुंब हे एकमेकांपासून दूर झालंय, त्यांच्यामध्ये वितुष्ट आलंय, मग मी सण तरी कसा साजरा करू? तेव्हा प्रिया ही सायलीकडे पाहून म्हणते, पूर्णाजी, काही लोकांना हेच हवं होतं ना, मग आपण तरी काय करणार? पूर्णाजी तन्वीला म्हणते,
मी या दोघांबद्दल नाही तर रविराज आणि प्रतिमाबद्दल बोलते. ते आपल्यापासून दूर गेलेत, त्यांनी आपल्यापासून सगळे संबंध मोडलेत. आता माझी मुलगी आणि जावई पुन्हा कधीच या घरात येणार नाही. तेव्हा प्रिया सुद्धा रडण्याचं नाटक करू लागते आणि म्हणते, हो ना, मला सुद्धा कधी कधी रात्री अचानक जाग येते. बाबा काय बोलले, तू माझ्यासाठी मेलीस, आपला संबंध संपला, हे आठवून मी रडू लागते आणि ती रडण्याचं नाटक करते. तेव्हा पूर्ण आजीला खूप वाईट वाटलेलं असतं. माझी मुलगी माझ्यापासून दूर गेली म्हणून त्या रडू लागतात. तर सायली विचार करते, मी पूर्ण आजीच्या डोळ्यातलं पाणी नाही पाहू शकत, मला नक्कीच काहीतरी करावं लागेल. तर इकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमाने सगळ्यांसाठी इडली सांबर बनवलेलं असतं. इडली सांबर रविराजला आवडतं, परंतु रविराज चिडून म्हणतो, मी काल प्रतिमाशी काळजीने बोललो, याचा अर्थ माझा राग निवळलाय असं होत नाही. तर प्रतिमा सुद्धा चिडून म्हणते, तुमचा राग नाही निवळलाय ना, मग मला सुद्धा तुमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये नाही यायचंय, डॉक्टरांना नाही भेटायचंय, तुम्हाला माझी काळजीच नाहीये. तर रविराज चिडून म्हणतो, मला काळजी नसती तर मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली असती का. हे दोघे लहान मुलांसारखे भांडत असतात, दोघेही एकमेकांची काळजी करतात पण नीट बोलत नाही. इकडे सायली ही रामनवमीची सगळी तयारी करत असते, तर प्रिया ही पूर्णाजीच्या शेजारी मंडूनच बसलेली असते. तेव्हा कल्पना तिला म्हणते, तन्वी, रामनवमीची सगळी पूजा तू करायची आहे, उगच कोणालाही मध्ये मध्ये कलबुडण्याची संधी द्यायची नाही. तेव्हा तन्वी मनातल्या मनात विचार करते, ए म्हातारे, उगच मला कौतुकाच्या नावाखाली सगळ्या ऑर्डर सोडत असते, सगळी कामं करायला सांगत असते. तेव्हा कल्पना ही तन्वीला म्हणते, सगळी कामं तू कर, फक्त गोडाचं काही बनवू नको. हे ऐकून सायली हसू लागते. प्रियाला आठवतं की आपल्याला पुरणपोळी नव्हती ना जमली म्हणून हिने आपल्याला टोमणा दिलाय. तेव्हा ती विचारते, मग मी काय फुलांच्या माळा करू का. कल्पना तिला फुलांच्या माळा करायला बसवते, परंतु तन्वीला फुलांच्या माळा कशा करायच्या हे सुद्धा कळत नसतं. ती उमललेलं फुलही घेत नाही आणि तिला सुई टोचते. तेव्हा मला खूप सुई टोचलीये, मी रक्तबंबाळ झालीये, रक्त सांडतंय, अशी नाटकं ती करू लागते. तेव्हा विमल तिच्यावर हसते की ताई, सुई टोचल्यावर फक्त थेंबभर रक्त पडतं, तुम्ही एवढं काय नाटक करताय. परंतु प्रिया नाटक करून तेथून जाते. तेवढ्यात तेथे सायली बसते आणि सगळ्या फुलांच्या माळा करू लागते. त्यामुळे तन्वीला आणखीनच राग येतो. ही सायली लगेच मध्ये कलमडली आणि त्यानंतर सायली ही रामनवमीची सगळी तयारी करते. तिला खूप आनंद झालेला असतो. अर्जुन हा ऑफिसमधून दामिनी देशमुखला कॉल लावतो, पण दामिनी देशमुख त्यांना फोन उचलत नाही. त्यामुळे अर्जुन चिडतो. तेव्हा चैतन्य त्याला विचारतो, नेमकं काय झालंय. अर्जुन सांगतो, मला वाटलं की पॉझिटिव्ह नोटवर या केसची सुरुवात करावी म्हणून मी त्या दामिनी देशमुखला कॉल केला, तर तिने माझा फोनही उचलला नाही. आता तिच्या मनात काय चाललंय हे कसं ओळखायचं. चैतन्य म्हणतो, त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. असं समज की मी अर्जुन आहे आणि तू दामिनी आहे. आता तू तुझ्या आशिलाला वाचवण्यासाठी काय करशील. अर्जुन हा विचार करू लागतो आणि म्हणतो, कितीही प्रयत्न केला तरी त्या बाईसारखा विचार मी कधीच करू शकत नाही. इकडे आता रामनवमीसाठी पाळणा कुणी गायचा याबद्दल डिस्कशन सुरू असतं. पूर्णाजी त्यासाठी नकार देते. त्यानंतर तन्वी आणि कल्पना सुद्धा नाही म्हणतात. पाळणा कुणी गायचा हा प्रश्न पडतो. तर विमल म्हणते, कृष्ण जन्माच्या वेळेस सायलीताईंनी गायला होता ना, मग आता सुद्धा सायलीताईच गातील, श्रीरामांना सुद्धा बरं वाटेल ना. तेव्हा नाईलाजाने पूर्णाजी म्हणते, ठीक आहे, आम्ही कुणीच गाणार नाही ना म्हणून तिला संधी देतोय, पण आम्ही स्वेच्छेने तिला ही संधी दिली असा तिने विचार करायला नको. सायली पाळणा गाऊ लागते. ती खूपच सुंदर गाते, सगळ्यांना आनंद होतो. तर प्रिया मात्र ती वाईट गाते असंच नाटक करत असते. सायली श्रीरामांचा पाळणा खूपच सुंदर गाते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दामिनी देशमुख महिपतबरोबर पोलीस स्टेशनमध्ये येणार आणि ज्या कॉन्स्टेबलने साक्षीला त्रास दिलेला असतो तिला सस्पेन्शनची धमकी देणार. तर इकडे सायली ही किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी प्रतिमाबरोबर मिळून एक प्लॅन बनवणार आणि चक्क कीर्तन गाणार. मग आता सायली ही महाराष्ट्राची आवडती कीर्तनकार बनणार का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.